नमस्कार. झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे. उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक 6 नोव्हेंबर 2025च्या 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद तालुक्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला करजखेडा येथील शेतकरी यांच्याशी संवाद. धाराशिव उस्मानाबाद येथील आडत दुकानदार काकडे यांनी अनेक शेतकऱ्यांना आगाऊ उचल दिल्यामुळे झाले कर्जबाजारी, त्यामुळे केली आत्महत्या, पण सखोल तपास करण्याची आहे गरज. परंडा तालुक्यात शिरसगाव येथे परंडा पोलिसांनी केली मोठी कारवाई. बालाजी वाघमारे यांच्याकडून केली विदेशी दारू जप्त. लोहारा येथील आरोपी पवन जाधव यांनी देशमुख यांची केली ऑनलाईन कामाच्या नावाखाली फसवणूक. आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध केला गुन्हा दाखल. येरमाळा येथे पादचारी महिला अनुसया लोहार यांना कारने दिली जोराची धडक, त्यामुळे त्यांचा झाला जागीच मृत्यू. फरार कार चालकावर केला येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल. दिवसा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या मनोज उर्फ पापा धोत्रे यास पोलिसांनी अडकवले जाळ्यात. धोत्रे यांनी दिली गुन्ह्याची कबुली. अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांच्या मामाचा मुलगा दिग्विजय पाटील वर झाला जमीन घोटाळ्याचा आरोप. अनेक महारत्नाच्या जमिनी केल्या हडप. या घोटाळ्याचे लागेबांधे येत आहेत उस्मानाबाद, धाराशिव येथील व तेर येथेही आहेत याचे लागेबांधे. उमेदवारी मागणी झाली सुरू. नगरसेवक खलिफा कुरेशी यांनी मागितली महाविकास आघाडीकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी. केंद्राच्या पथकाकडून केली अतिवृष्टीने नुकसानधारकांची परंडा तालुक्यात केली पाहणी. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी दिली पथकाला प्रत्यक्ष गावबांधावर जाऊन माहिती. आंबेवळ येथील महिलांनी केली पोलीस अधीक्षकाकडे दारूबंदीसाठी मागणी. ग्रामसभेत देखील दिली होती तक्रार, पण पंचायतने घेतली नाही दखल, म्हणून त्यांनी घेतली पोलीस अधीक्षकाकडे धाव. या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार 137 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.